नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषाली उमराव तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती खूप खूप स्वागत करते. लेक्चर आवडलं तर एक छोटंसं लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या घरामध्ये जर का कोणी 10वी पास उमेदवार असेल आणि ज्याला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आलेली आहे ही सुवर्ण संधी. बघा, आपला आत्ताच हायकोर्टात पेपर झालेला आहे. 7वी 10वी याच्या आधारे बऱ्याच लोकांनी फॉर्म भरले, अभ्यास केला, रिझल्ट समोर आहे. लवकरच त्याचा रिझल्ट लागेल, बरोबर की नाही? फक्त परिश्रम करण्याची तयारी ठेवा, जिद्द ठेवा, ध्येय ठेवा. तुम्हाला कोणीही यशस्वी होण्यापासून वाचवू शकत नाही. माझं शिक्षण कमी आहे मग मला कशी लागणार, मोठ्या पदावरची नाही लागणार, पण तू सरकारी नोकर आहे हा धप्पा तरी तुला नक्कीच लागू शकतो मित्रा. सर आता वाट बघू नका, लवकरात लवकर आपल्याला ह्या पदासाठी तयारी करायची आहे. गोष्ट लक्षात घ्या, फक्त 10वी पास झालेल्या लोकांसाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. आणि फक्त ही एकच परीक्षा आहे का? नाही, अशी अनेक पदं असतात. गट ड संवर्गातली जी 10वीच्या आधारे 7वीच्या आधारे भरल्या जातात. आपल्याला माहिती नसतं, पण आपण तयारी करायला सुरुवात करायला पाहिजे. आता जर संधी आहेत, इव्हन येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक अशी पदं येणार आहेत. त्यामुळे कचरू नका. काय तयारी करायची आहे ते आता इथे समजून घ्या. आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे परवाच्या दिवशी आदिवासी कल्याण विभाग जो आहे त्या अंतर्गत 416 चौकीदार गट ड च्या जागा निघालेल्या आहेत. ओके, चौकीदार वॉचमॅन असं ज्याला आपण ओळखतो, वॉचमॅन काका, वॉचमॅन दादा, बरोबर. कोणाला आहेत तर जे वसतिगृह आहेत, ओके, जे हॉस्टेल्स असतात ना, त्यांच्या ठिकाणी तुम्हाला ही संधी उपलब्ध आहे. बघा, कोणतंही पद छोटं किंवा मोठं नसतं. प्रायव्हेट मध्ये जेवढी अस्थिरता आहे, असुरक्षितता आहे, त्यापेक्षा सरकारी नोकरीमध्ये लेट आपल्याला जरी यश मिळालं तरी सुद्धा तिथे शाश्वतता असते. चिकाटी पाहिजे, मेहनत करण्याची तयारी पाहिजे, खूप पॉझिटिव्ह राहायचं, सेल्फ मोटिवेटेड राहायचं, तर यश तुम्हाला नक्की मिळू शकतं. तर सगळ्यात पहिल्यांदा बेसिक माहितीपासून मी तुम्हाला सांगते. हे आहे आदिवासी कल्याण विभाग, चौकीदाराची पद आहेत, गट ड ची आहे. सगळ्यात पहिले जो लिक्विडिटी फॅक्टर आहे ते सांगते. S1 सॅलरी स्केल असली तरी 26,000 ते साधारणपणे 46,000 एवढी तुमची स्केल असते. इन हँड तुम्हाला 30,000 जवळ महिन्याला पगार मिळतो. ठीक आहे, 10वी पास झालेल्या व्यक्तीला सरकार दरबारी 30,000 खूप झाले, बरोबर की नाही? दुसरं, पात्रता आपण आत्ताच बघितली. काय होती पात्रता? तर फक्त आपल्याला इथे पाहिजे आहे 10वी पास, एवढीच पात्रता आहे. दुसरं महत्वाचं, शिक्षण पात्रता ही शैक्षणिक झाली, बरोबर. आता ह्याच्यानंतरचं महत्वाचं आहे ते म्हणजे वय. वय किती पाहिजे आहे? तर ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केलेले आहे ते ओपन वाल्यांसाठी 38 आहे, रिझर्वेशन 43 आहे, माजी सैनिक 45 आहे, आणि अंशकालीन जे होते उमेदवार, ओके, त्या लोकांसाठी 55 आहे. त्याच्यानंतर महिला, जर का या 416 जागांपैकी मी बघितलं तर साधारणपणे 129 महिलांना इथे उमेदवार म्हणजे जागा आहे. तर महिलांना तुम्ही मागे पडू नका. आणि जे माजी सैनिक, एक्स सर्व्हिसमॅन हे आहेत, तर सर तुमच्यासाठी सुद्धा 35 जागा इथे एवढं प्रबंधन केलेलं आहे. ठीक आहे, आता मूळ मुद्द्याकडे येऊया. अभ्यास काय असणार आहे? तर महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपण इथे म्हणजे हे आपलं काय झालं, रिक्वायरमेंट. फॉर्म सुरू झालेले आहेत. फॉर्म बघा, लक्षात घ्या, 27 एप्रिल पासूनच याचे फॉर्म सुरू झालेले आहे. ते कितीपर्यंत आहेत? 18 मे पर्यंत आहे. 900 रुपये फॉर्मची फी आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे आहे. जर तुम्हाला मिळाले नाही तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे, मी तुम्हाला लिंक शेअर करेन. ठीक आहे, सो महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. एवढी क्रायटेरिया. डॉक्युमेंट काय पाहिजे? तर 10वीचा जे सर्टिफिकेट आणि मार्कशीट असतं, LC असते, आधार कार्ड, पॅन कार्ड. जर का तुमच्याकडे तुम्ही रिझर्वेशनशी बिलॉंगिंग असतात, म्हणजे जे राखीव गटामध्ये आहे, तर राखीव गटासाठी आवश्यकची कागदपत्र तुमच्याकडे आहे ती सगळी इकडे ठेवा. EWS, SEC सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. ठीक आहे, आणि तिथे फक्त तुम्हाला अपलोड नाही करायचे, येस करायचे. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होणार आहे ना, त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी हे आपल्याला सगळं दाखवावं लागतं. पण आत्ताच नाहीये मग मी फॉर्म भरू का? तर असं काहीही हे करू नका. हा, आता काही ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर लागेल, तर त्या अनुषंगाने बघा, अजून आपल्याकडे 18 दिवस आहे. 18 दिवसामध्ये एखादं डॉक्युमेंट कमी जरी असलं तरी जग इकडचं तिकडे करून तुम्ही ते मिळवू शकता. सरकार दरबारी जे आता सगळे सेवक आहेत ते आपल्याला नक्कीच त्या कामासाठी मदत करतात. त्यामुळे हे कारण योग्य राहणार नाही. आणि लक्षात घ्या, या पदासाठी तुम्ही जो काही अभ्यास करणार आहात, हाच अभ्यास 99
99.99% सर्व पदांसाठी सारखाच असतो, काही वेगळं नसतं. पण आता ही संधी आलेली आहे, त्यामुळे अभ्यासाला लवकरात लवकर सुरुवात करून त्या दिशेने पावलं उचलणं गरजेचं आहे. तर आता आपण जाणून घेऊया परीक्षा पद्धती. एक तर पहिली गोष्ट, 200 गुणांचा पेपर होणार आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 200 गुण हे कसे असणार आहे? 4 विषयांमध्ये विभागल्या जाणार. एक आहे मराठी व्याकरण, मग आहे इंग्रजी व्याकरण, आम्हाला लय भीती वाटते, मी सांगते ना काय करायचं. मग आहे जीके जीएस, आणि इथे आहे गणित आणि बुद्धिमत्ता, ज्याला मॅथ्स रिझनिंग. प्रत्येकी विषयाचे 50 गुण आहेत, गुणिले 4 असे झालेले आहेत 200 गुण. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग दिलेली नाही, निगेटिव्ह मार्किंग दिलेली नाही. लक्षात घ्यायला काय करायचंय, तर सगळ्यात महत्वाचं फक्त एक क्रायटेरिया आहे की तुम्हाला मिनिमम 45% गुण प्राप्त करायचे आहेत. म्हणजे लक्षात घ्या, 200 पैकी 90 मार्क किमान काढायचे. याचा अर्थ असं होत नाही की 90च्या पुढे ज्याला मिळतील त्याला नाही, 90च्या पुढे जो असेल त्याला मग ते जसं रिझल्ट लागल्यानंतर वेटिंग लिस्ट जी असते तर तुम्ही राहाल, तुम्हाला मिळालीच नसतील 90च्या वर तर तुमचा वेटिंग लिस्टचा काही संबंध नाही, आणि त्यांची 416ची कॅप जिथे पूर्ण होते तिथे ते संपून जातं. ठीक आहे, अभ्यासक्रम अतिशय सोपा आहे. काय करायचं आहे तर बघा, मराठी व्याकरण जे आहे याच्यामध्ये 50 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामुळे डेफिनेटली एक गोष्ट लक्षात घ्या, एक उतारा येणार, एक कविता वाचन येणार, बरोबर. त्याच्यानंतर 25 हे तुम्हाला कोर व्याकरणवरती प्रश्न असणार, आणि साधारणपणे 15 ते 20 हे तुम्हाला जे शब्दसंग्रह असतो तो घटक तिथे कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर आहे इंग्रजी व्याकरण, सेम एक उतारा असणार आहे, कविता असणार आहे. त्याच्यावरती तुमचे 10 प्रश्न झाले. 25 प्रश्न तुम्हाला कोर व्याकरणावरती म्हणजे इंग्रजी व्याकरणावरती येणार, आणि 15 क्वेश्चन्स तुम्हाला याच्यावरती वोकॅब्युलरीवर येणार. म्हणजे लक्षात आलं का, 50 गुण जे आहेत त्यांचं सगळं इथे काय येणार आहे, व्याकरण, त्याच्यानंतर शब्दसंग्रह, आणि एक असणार आहे उतारा आणि कविता. हे घटक असणार आहे. हे दोन्ही समान असणार आहे मराठी आणि इंग्रजी या घटकासाठी. ठीक आहे, खूप कठीण असतं का? अजिबात कठीण नाही. ज्या वेळेस त्यांनी तुमची शैक्षणिक पात्रता 10वी ठेवलेली आहे, याचा अर्थ 10वी पर्यंत जेवढं असतं त्याच बेसिसवरती तुम्हाला पेपर असणार आहे. आता नेक्स्ट आहे मॅथ्स रिझनिंग. तर मॅथ्स रिझनिंग सुद्धा आता बघायला गेलं तर टॉपिक तसे 70 ते 75 होतात, बरोबर. आता एवढे टॉपिक करायचे का? टॉपिक सगळे करायचे, पण याचे डिटेलमध्ये क्वेश्चन्स करण्याची आवश्यकता नसते. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येक टॉपिकचा जो पहिले 2 टाइप्स असतात, फार तर फार 3 टाइप, हे तुम्हाला व्यवस्थित करायला पाहिजे. आता ह्याच्यावर आपलं नियंत्रण किंवा आपलं प्रभुत्व कशामुळे येईल, तर एकच गोष्ट आहे, ते म्हणजे सराव. जेवढा तुम्ही गणिताचा रोज सराव करा तेवढं तुम्हाला उपयुक्त होईल. याच्यासाठी बेस्ट काय असेल तर बघा, जी सरळ सेवेची पुस्तकं आहेत, म्हणजे पोलीस भरती झाली किंवा इतर, आता जर TCS IBPS ची लेवल थोडीशी वरती आहे, बरोबर, पण जुने तलाठीचे वगैरे पेपर झालेले आहेत, तर हे पेपर आणा, त्या गणिताची तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक सजेस्ट करते. सगळ्यात बेस्ट काय होणार आहे तर आपले सचिन ढवळे सर आहेत, त्यांचं पुस्तक आहे सरळ सेवेचं, खूप सुंदर गणितं दिलेली आहेत, ती फॉलो करा. ओके, ढवळे सर. आता इंग्लिश मध्ये जर का तुम्ही इथे जात असाल तर वोकॅब्युलरीसाठी तर एक ब्लॅक बुक आहे बघा, ब्लॅक बुक, हे बालाजी पवार सरांची. ओके, ती घ्या. मराठीसाठी तुम्ही गुट्टे मॅडमचं पुस्तक घ्या. इंग्रजीसाठी इथे ब्लॅक बुक आणि एक वेळापुरे सरांचं पुस्तक आहे. ही 2 पुस्तकं तुम्ही इथे फॉलो करू शकता. ओके, आता राहिला जीके जीएसचा प्रश्न. सगळ्या आपल्याला वाटतं आता जीके जीएस हे कोणत्या विषयाला असतं, तर लक्षात घ्या, 5वी ते 10वीची जी स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत ती तुम्ही प्रॉपर रीड करा, किंवा तुम्हाला तोही बेसिक कोर्स आहे. याच्यात विषय बघा, लक्षात घ्या काय काय येतात. पहिलं येतं पॉलिटी, मग आहे हिस्ट्री, मग आहे जिओग्राफी, मग आहे इको, इथे आहे सायन्स, आणि एक आहे करंट अफेअर्स, बरोबर आहे, म्हणजे चालू घडामोडी. ह्याच्यावर प्रश्न येणारच आहेत. निगेटिव्ह मार्किंग नाहीये, 50 प्रश्न आहे. तर मला सांगा, खूप टफ क्वेश्चन्स काढणार का? नाही, ते खूप बेसिक लेवलवरती प्रश्न काढणार, पण ते प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवता आले पाहिजे. सो ह्या सगळ्यांना मिळून आपल्याला असणार आहेत 50 प्रश्न. हे कुठून सोडवायचं, तर पहिलं तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचा. ही पुस्तकं वाचल्यानंतर हवं असेल तर तात्याचा ठोकळा वाचा. ओके, आता हा सगळा तुमचा प्रॉब्लेम मी एकदम सोपा केलेला आहे. कशाच्या माध्यमातून, तर आपण आणलेली आहे चौकीदार बॅच गड्डची, फक्त 499 रुपयामध्ये जवळजवळ तुम्हाला 400 प्लस व्हिडिओ अवेलेबल होणार आहे. वोकॅब्युलरी म्हणू नका, शब्दसंग्रह, व्याकरण, गणित आणि बुद्धिमत्ता अतिशय डिटेलमध्ये
आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही किती वेळा बघू शकता. जीके जीएस चे जवळजवळ सर्व विषय पकडून आपल्याकडे लेक्चर असणार आहे, जवळजवळ 125 ते 150. ओव्हरऑल 4ही विषय बघितले तर तुम्हाला 400+ व्हिडिओ इथे मी अवेलेबल करून देणार आहे. ही बॅच आता मी स्टार्ट केलेली आहे, रेकॉर्डेड स्वरूपात आहे. प्रश्नांचा सराव आपण या बॅच मध्ये करून घेणार आहोत. जवळजवळ आपली तयारी असली पाहिजे 1500 ते 2000 प्रश्न सोडवण्याचे. पण त्याआधी कंटेंट माहिती पाहिजे. तो कंटेंट तुम्ही रेग्युलर बघायचा आहे. लक्षात घ्या, 416 जागा आहेत. फक्त 499 रुपयासाठी हे तज्ञ मार्गदर्शक सगळे टॉपिक निहाय टेस्ट सराव पेपर ठेवलेले आहे. सविस्तर लेक्चर रेकॉर्डेड आहेत. तुम्हाला कोणतीही मदत लागली तर ह्याच्यासाठी आम्ही पर्सनल मेंटरशिप उपलब्ध करून ठेवलेली आहे. तुम्हाला काय करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक मी टाकलेली आहे, बॅचची लिंक टाकलेली आहे. तुम्हाला ऍप डाउनलोड करा, माझा नंबर आहे, माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधा. म्हणजे तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी जे काही अडचणी असेल, फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला नक्कीच पूर्ण असिस्टंट मी इथे प्रोव्हाइड करणार आहे. ओके, आपलं शिक्षण कमी म्हणून ध्येय सोडायचं नाही. एकदा आपल्याला कळलं की आपण हे करू शकतो तर आपण हे करूच शकतो. फक्त जिद्द असली पाहिजे. कशाची? लढण्याची. आहे का तुमच्याकडे? चला, मी तुमच्या सोबत आहे. त्यामुळे हे असिस्टंट सोडून नका. लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. क्वेश्चन प्रॅक्टिस स्टार्ट करत आहोत. तयारीला लागा. पहिला फॉर्म भरा म्हणजे अभ्यासाला जोश येईल. ओके, जय हिंद.